वहिनी, अगं काय जागा आहे ही? जिकडे तिकडे बघल तिकडे दिव्यच दिसतंय. मनच भरून आलं बघ. वय म्या म्हणलं होतं ना, ह्यो तुळजाईचा दरबार आहे. इथं पाऊल टाकल्यावर मनाला शांती मिळते बघ. अगं हा फक्त दिसणारा थाट हाय. वय खरी कमाल तर तेव्हा कळल जेव्हा तुळजाई स्वतः गोष्ट सांगायला बसेल. तिने एकदा गोष्ट सांगायला सुरू केली ना, काय ऐकतच बसावी वाटते. मन दुसरीकडे जातच नाही. खरंच? होय, आम्ही बी 2 दिवसापूर्वी ऐकली होती. ते आठवलं ना तरी अजून अंगावर काटा येतो या. सकू, तू आलीस? तुला पाहून खूप आनंद झाला. हा व तुम्ही तुम्ही मला ओळखतायचा? हो, मी देवींची योगिनी, त्यांची सेवा करते. देवींच्या प्रत्येक प्रवासात त्यांच्या योगिनी त्यांच्या सोबत असतात आणि त्यांच्या भक्तांचा प्रवासही आम्ही जवळून पाहत असतो. तुमच्या घरावर आलेली जी जी संकट आहे ती आम्हीही पाहिली. तुमच्या वेदना, तुमचे अश्रू आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेली भक्ती, हे सगळं आमच्या दृष्टीसमोर होतं. म्हणजे तुळजाईचं आमच्यावर लक्ष आहे? हो, देवींना त्यांच्या प्रत्येक भक्तांची जाणीव असते. जसं देवींचं त्यांच्या भक्तांवर लक्ष असतं तसं आमचंही असतं. जेव्हा भक्त संकटातून बाहेर पडतो त्याचा आनंद आम्हालाही होतो. लय भाग्यवान आहे आम्ही. तुळजाई कुठं आहे? आम्हाला त्यांना भेटायचं आहे. देवी काही क्षणातच दरबारात येतील. आजच्या चातुर्मासाच्या कथेची वेळ झाली. तुम्ही बसा. कार्यक्रम संपल्यावर मी स्वतः तुमची भेट देवींशी करून देईन. हो बाय. उषा, तुला भेटून देवींना खूप आनंद होईल. वहिनी, कमालच झाली बघ. मी या ठिकाणी पहिल्यांदाच आले, पण लहानपणापासून आल्यासारखं वाटतं इथं. या समजासने बी मी पहिल्यांदाच भेटले, तरी बी वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखं वाटतंय बघ. वय अगं हेच तर तुळजापूरचं वैशिष्ट्य आहे. अगं हिथं आपली तुळजाई राहत्या म्हणजे आपली आई. हा ना, आईच्या घरी आल्यावर कुणाला फरक वाटतं का? हे आपल्या समजा भक्तांचं माहेर घर आहे. खरंच देवीला भेटायची लयच ओढ लागल्या बघ. एकदाच तिला विचारायचंय, माझ्या आयुष्यातली समधी दुःख कधी संपणार. संपल ग. तुळजाईच्या दरबारात न कुणी बी रिकामी हाती जात नाही. आणि ती जे बोलत्या त्यात ना फक्त उत्तर नाही तर नवा मार्ग मिळतोय. तुळजाई येते वाटतं. चला, तुळजाई येईल. आजची गोष्ट फक्त गोष्ट नसेल तर कुणाच तरी नशीब बी बदलणार. चला, आपण समोर जाऊन बसूया. देवी, आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच पाहिजे. मला मिळालं हवं उत्तर. मी आलो तर आहे, पण मालकांनी मला जे सांगितलं होतं ती मी करू शकत ना. अहो मालक, पण तुमच्या डोक्यात काय आहे? आता तिकडं तुळजापुरात ती देवी उषाला काय सांगल ती आपल्याला इथं कसं कळणार? कळणार, तुलाच कळणार. त्या तुळजाचं शब्दानं शब्द ऐकायचं आणि मला सांगायचं. अहो मालक, मी आता धावत जरी गेलो तर तिकडं तुळजापुरात पोहोचायला किती वेळ जाईल? तू अंधावत तू धावत नाही जायचं. मग
म्या तुला पोचवणार चमत्कारानं. आयु चमत्कारानं. होय, तू फक्त उषावर लक्ष ठेव. ती काय बोलती, तुळजा तिला काय सांगती, हे समद कानात साठवून ठेव. अहो मालक, पण म्या त्या उषाला ओळखणार कसं? ते माझ्यावर सोड. हे बघ, ही उषा, हिच्यावरनं नजर हटवायची नाही. झालंच म्हणून समजा मालक, अजिबात नजर हटणार नाही. पण मालक, यावेळी काय गडबड होणार नाही ना? नाही म्हणजे मागच्या वेळी माणसाचा कुत्रा झाला होता तुमच्या जादूनं, असं ऐकलं म्या. घाबरू नकोस, तुला काय बी होणार नाही. पण मालक, तुम्ही अगोदर यो चमत्कार करून बघितला आहे ना? व नाही. नाही. मालक, अव मालक, मालक ही काय? अव हे असला रंग कसला आहे मालक?